नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. JEEच्या एक्झाम्स मध्ये आलेले बरेचसे मार्क्स पाहिल्यानंतर बरेचशा विद्यार्थ्यांमध्ये पहिला अटेम्प्ट झाल्यानंतर खूप खळबळ उडालेली आहे, कारण की बऱ्याच जणांना खूप सारे कमी मार्क्स या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वांनी आपला मोर्चा जो आहे तो MST CET कडे या ठिकाणी वळवलेला आहे. आणि त्यातल्या त्यात यावर्षीपासून MST CETचे एक सोडून दोन अटेम्प्ट या ठिकाणी होणार असल्यामुळं मुलांना जितक्या जास्तीत जास्त अपेक्षा आहेत त्यांनी तितकंच लक्षात ठेवावं की ह्या वर्षी जो कट ऑफ आहे तो पण थोडासा हाय होणार आहे. पण असो, आपल्याला एक सोडून दोन चान्स भेटलेला असल्यामुळे आपण पण तेवढीच जास्तीची ताकद या ठिकाणी आगामी काळात येणाऱ्या या एक्झाम्स वरती लावली पाहिजे. आणि त्यालाच एक थोडासा हातभार म्हणून आपण या ठिकाणी टेकअप सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने फ्री ऑफ कॉस्ट YouTube चॅनल वरती आपण सर्वजण या ठिकाणी तुम्हाला एक्झाम चांगली जावी यासाठी आपण इयर टू इयर चॅप्टर टू चॅप्टर आलेले इंडिव्हिज्युअल चॅप्टर वरती जे काही MCQs त्या वर्षी आलेले आहेत, म्हणजे समजून घ्या, आता मॅट्रायसिस नावाचा चॅप्टर आहे आणि या मॅट्रायसिस चॅप्टरचे PYQs कधी 2024 ला जे आलेले असतील, 2024 ला आलेले सर्वच्या सर्व क्वेश्चन एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी ते सर्व बघायला भेटणार आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याचा लाभ घ्यायचा आहे. जास्त वेळ न लावता या ठिकाणी आपण आपल्या या सिरीजला या ठिकाणी चालू करूया. तर 2024 ला या ठिकाणी सर्वप्रथमतः 2024 ला मे 16 ला सेकंड शिफ्टला आलेला हा क्वेश्चन या ठिकाणी आपण आता बघतोय. सर्वांनी समोर लक्ष द्या. दिलेलं काय बेटा, आपल्याला एक मॅट्रिक्स या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. मॅट्रिक्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जो दिलेला आहे तो मॅट्रिक्स A इज इक्वल टू 1 2 -1 4 या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आणि त्याचबरोबर एक इक्वेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिले आहे. ते इक्वेशन मी काय करतो बेटा, जशाच तसं या ठिकाणी लिहून घेतो. A इनवर्स इज इक्वल टू अल्फा I प्लस बीटा A. आणि असं असताना अल्फा आणि बीटा बिलॉंग्स टू रिअल नंबर आहे. I इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स पण आपल्याला दिलंय. ऑर्डर 2/2 ऑर्डर 2 दिला म्हणजे 2/2 चा क्वेश्चन आहे. देन 4 इन ब्रॅकेट अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. बेटा हे जे काही व्हिडिओ लेक्चर आहे याच्यामध्ये मी जे काही क्वेश्चन्स आहेत ते थोडेसे समजून सांगताना सावकाश आणि हळूवार पद्धतीने सांगणार आहे, म्हणून एका एका क्वेश्चनला 3-3 4-4 मिनिटे या ठिकाणी लागू शकतात. पण ज्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस करणार आणि तुम्ही तुमचं सोडवण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेस याचा आन्सर हे 30 सेकंडच्या आतमध्ये निघू शकतो. ठीक आहे, चला बेटा सगळ्यांनी समोर लक्ष द्या. आपल्याला जे काही इक्वेशन दिलेत मी ते जशाच तसं या ठिकाणी लिहून घेतलं. आता तुम्ही हे इक्वेशन डायरेक्ट न लिहिता त्याच्यात व्हॅल्यू सुद्धा पुट करू शकत होते, आहे की नाही. चला लक्ष द्या. A इनवर्सचा फॉर्म्युला आपल्याकडे काय असतो बेटा, 1 अपॉन डिटर्मिनंट A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. A इनवर्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, 1 अपॉन डिटर्मिनंट A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. अल्फाला अल्फा जशाच तसं I ची व्हॅल्यू आपल्याला माहिती बेटा, I ची व्हॅल्यू काय असते 1001 प्लस बीटाच्या जागेवरती बीटा लिहूया, A च्या जागेवरती A ची व्हॅल्यू लिहूया. A ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1 2 -1 4. ठीक आहे, चला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A आपण कसा फाइंड आउट करतो बेटा, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो आणि दोघांच्या मध्ये मायनसचं साइन घेतो. 1 इंटू 4 4 होणार, 2 इंटू -1 -2 होणार आणि दोघांच्या मध्ये आपण देत असतो मायनसचं साइन. बेटा हे मायनस मायनस प्लस होणार, 4 + 2 6 येणार. अशा पद्धतीने डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला 6 भेटून गेली. इंटू ऍडजॉइंट ऑफ A, याचा ऍडजॉइंट कसं काढायचं असतं 2/2 वाल्याचा ऍडजॉइंट. बेटा हे जे दोघं डायगोनल एलिमेंट जे असतात 1 4 त्यांना काय करतो आपण उलट करतो, म्हणजे शिफ्ट करतो. 4 1 होऊन जाणार. या 1 4 चं काय होणार, 4 तिथं आणि 1 इथं येणार. आणि हे 2 -1 चं काय होणार बेटा, ते उलट नाही होणार पण त्यांचे साइन चेंज होऊन जाणार. अशा पद्धतीने ऍडजॉइंट आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी काढत असतो. कसं काढतो, हे 1 4 जे आहे त्याला 4 1 उलट करायचं आणि 2 -1 जे त्याला उलट नाही करायचं बेटा, पण त्याचे साइन चेंज करायचे. प्लसचं मायनस मायनसचं प्लस. पुढे त्याच्यानंतर ह्या अल्फाने काय करायचं, ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, बीटाने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करायचं.
अल्फा इंटू वन अल्फा होऊन जाणार अल्फा इंटू झिरो झिरो, अल्फा इंटू झिरो झिरो, अल्फा इंटू वन अल्फा. त्याच्यानंतर प्लस बीटाने मध्ये मल्टिप्लाय करा, बीटा इंटू वन बीटा, बीटा इंटू टू टू बीटा, बीटा इंटू मायनस वन मायनस बीटा, बीटा प्लस फोर फोर बीटा. अशा पद्धतीने या ठिकाणी बीटाने देखील मी मल्टिप्लाय करून घेतलं. आता जो हा बाहेरचा 6 आहे 6 ने सर्वांना डिवाइड करा बेटा. 4/6 मायनस 2/6 1/6 आणि इथं पण हा 1/6. अशा पद्धतीने आपण काय केलं बेटा, या 6 ने सर्व टर्म्सला डिवाइड करून घेतलं. यांची ऍडिशन करून घ्या. अल्फा प्लस बीटा या ठिकाणी होऊन जाईल अल्फा प्लस बीटा, 0 प्लस 2 बीटा 2 बीटा होऊन जाईल, 0 प्लस मायनस बीटा मायनस बीटा होऊन जाईल, अल्फा प्लस 4 बीटा अल्फा प्लस 4 बीटा होऊन जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने झाल्यानंतर आता तुम्ही कुठल्याही दोन टर्म्स घेऊन त्यांचं कंपॅरिझन याच्यासोबत केलं असता तुम्हाला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटून जाईल. आणि एकदा का अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू भेटली की त्या व्हॅल्यू आपल्याला इथं ठेवल्या की आपल्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटतं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले मी काय करतो बघा, हे सगळ्यात छोटी व्हॅल्यू मायनस बीटा इज इक्वल टू कोण दिसतं इथं 1/6. हे मायनस बीटा इज इक्वल टू आपल्याला कोण दिसतंय 1/6. मला बीटा काढायचा आहे. हा मायनसची जी टर्म जी आहे ना मायनस याला चाललं जाईल आणि ते होऊन जाईल -1/6. इथपर्यंत तुम्हाला कळालं. त्याच्यानंतर आपण काय करूया बेटा, हे अल्फा प्लस बीटा घेऊ. आता तुम्ही म्हणसान सर तुम्ही म्हणले होते की कोणतेही दोन घ्या, तर तुम्ही हे झाल्यावर हे का नाही घेतलं बेटा? हे जरी घेतलं आणि हे जरी घेतलं तर इथून बीटा बीटाचीच व्हॅल्यू तुम्हाला भेटेल, अल्फाची भेटणार नाही. त्याच्यामुळे अल्फावाला एखादं तरी तुम्हाला घ्यावं लागेल. तर मी हे चॉईस करतो. तुम्हाला हे करायचं तुम्ही ते पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू तुम्हाला समोर कोण दिसतंय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू इकडून तुम्हाला दिसतंय 4/6. ठीक आहे. चलो बेटा, अल्फाला अल्फा, बीटाच्या जागेवरती बीटाची व्हॅल्यू ठेवून द्या. बीटाची व्हॅल्यू किती आहे -1/6. समोर काय बेटा, हे 4/6. अल्फाला अल्फा जशाच तसं, 4/6 जशाच तसं, -1/6 तिकडे गेल्यानंतर काय होईल, +1/6 होईल. अल्फा जशाच तसं, दोघांचा बेस सेम आहे, आपण एकदाच घ्यावा. वरच्या वरच्यांची ऍडिशन 4 + 1 5 होऊन जाणार. अशा पद्धतीने अल्फाची देखील व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे. आणि आता तुम्हाला फाइंड आउट काय करायचंय, कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तुम्हाला, तर 4 अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. 4 जशाच तसं, अल्फाची व्हॅल्यू इथं आहे 5/6, मायनसला मायनस, बीटाची व्हॅल्यू आहे तुम्हाला -1/6. हे 4 जशाच तसं, दोघांचा बेस कसा आहे, सेम आहे. मायनस मायनस प्लस होणार, 5 + 1 6 होऊन जाणार. 6 6 या ठिकाणी कॅन्सल आउट होऊन खाली आन्सर तुमचं उरणार 4. अशा पद्धतीने दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी आपलं आलेलं आहे आणि ते आलेलं आहे ऑप्शन नंबर सेकंड बी, ते म्हणजे 4. नीट व्यवस्थित परत एकदा लक्षात घ्या कशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे तर. आणि नीट अजून एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, जे आत्ताचे तुम्ही लेटेस्टचे क्वेश्चन पेपर बघा 2025 आणि त्याच्यात चेक करा 2024 सारखे 2023 सारखे भरपूर क्वेश्चन त्या इकडे सिमिलर वेने या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की मागच्या ऍटलीस्ट 2 ते 3 वर्षांचे पेपर जे आहे ना, हे आपल्याला चांगले करायचे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये आपल्याला पेपर सोपा जाईल. चलो, पहिला क्वेश्चन या ठिकाणी झालेला आहे. आणि बेटा हा क्वेश्चन मी तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून इतका वेळ लागू शकतो. तुम्ही तुमचं जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर 30 सेकंड किंवा त्याच्याही पेक्षा कमी कालावधी इथं तुम्हाला लागू शकतो. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे या ठिकाणी जात आहोत. अतिशय सोपा आणि छान असा हा क्वेश्चन आहे. 2024 लाच या ठिकाणी 16 मेच्या शिफ्ट नंबर 1 ला, मागचा जो क्वेश्चन होता तो शिफ्ट सेकंड ला होता, हा शिफ्ट फर्स्ट ला होता 16 मेच्या. हा क्वेश्चन पण आपण या ठिकाणी अतिशय सिंपल वेने सॉल्व्ह करणार आहे. क्वेश्चन थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह तो करावा लागेल. आता या ठिकाणी थोडक्यात नीट व्यवस्थित लक्षात जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी x बिलॉंग्स टू रिअल नंबर तर आहे, पण a⁴ जो आहे या ठिकाणी तुम्हाला aij 2/2 चा मॅट्रिक्स दिलेला आहे. 2/2 चा मॅट्रिक्स कोणाचा, a⁴ काढला तरी. आणि त्याच्यामधलाच a11 जो आहे पार्ट तो 109 तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. असं असताना a⁴ चा -1 पॉवर तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं. बेटा यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल ही x ची टर्म. त्याच्या पण अगोदर इन्व्हर्स काढण्यासाठी तुम्हाला पहिले a⁴ तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करावं लागेल.
सगळ्यांनी नीट व्यवस्थित लक्षात घ्या, मी समजावून सांगतो. बघा लक्षात घ्या बेटा, आन्सर या ठिकाणी सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी ए रेस टू पॉवर 4 साठी सगळ्यात पहिले या ठिकाणी ए स्क्वेअर फाइंड आउट करतो आणि ए स्क्वेअर फाइंड आउट कसा करतात आपल्याला माहिती आहे. ए इंटू ए आपल्याला करावं लागतं. हे ए इंटू हे ए आपण या ठिकाणी फाइंड आउट करू. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे x110 x110. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं असतं हे आपल्याला माहिती आहे चांगल्या पद्धतीने. पहिला रो पहिला कॉलम या ठिकाणी घ्यायचा असतो. x इंटू एक्स ते होऊन जाणार एक्स स्क्वेअर, 1 इंटू 1 ते होऊन जाणार 1. नंतर पहिला रो सेकंड कॉलम x इंटू 1 ते झालं x, 1 इंटू 0 ते झालं 0. ते लिहिलं नाही लिहिलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, म्हणून मी ते कॅन्सलच करून टाकतो इथून. ठीक आहे, चलो नेक्स्ट. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू एक्स एक्स, 0 इंटू 1 0. सेकंड रो सेकंड कॉलम 1 इंटू 1 1, 0 इंटू 0 0. ते लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. इथं पण 0 लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. अशा पद्धतीने तुम्हाला कोण भेटलं बेटा, ए स्क्वेअर. तुम्ही जलद गतीने असा स्क्वेअर फाइंड आउट करून घ्यायचा. पण आपल्याला ए स्क्वेअर पाहिजे का? नाही, आपल्याला पाहिजे ए रेस टू पॉवर 4. चला ओके, ए रेस टू पॉवर 4 आपण कसा काढणार बेटा? ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर करणार. चला आता ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच ए रेस टू पॉवर 4 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर करून आपल्याला ए रेस 4 भेटेल. चलो ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर करा. ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? आहे. एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स एक्स 1, एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स एक्स 1. चलो ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. पहिला रो पहिला कॉलम. ओके, एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. आता लक्षात घ्या, ए स्क्वेअरची व्हॅल्यू जी ना ही आलेली, बरोबर आहे. याच्यात पहिल्या रोने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करावं लागतं. ती आपण या ठिकाणी आता करतोय. त्याच्यात पहिला रो पहिला कॉलम. चला सांगा, एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 4, एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर, 1 इंटू हे कळालं का? एक्स स्क्वेअरने काय, किंवा एक काम करा एकदम सोपं याच्यापेक्षा, एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1, एक्स स्क्वेअर प्लस 1 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1, एक्स स्क्वेअर प्लस 1 चा होल स्क्वेअर, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. ठीक आहे, एक्स स्क्वेअर. ठीक आहे, चलो पहिला रो दुसरा कॉलम. या पहिल्या टर्मनी याला मल्टिप्लाय करा. एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब, 1 इंटू एक्स एक्स. यांनी आता याला मल्टिप्लाय करायचं. त्याच्यामध्ये आपण काय केलं कळालं का बेटा तुम्हाला? या पहिल्या टर्मनी पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं, ह्या आलं. पहिल्या रोनी दुसऱ्याला मल्टिप्लाय करायचं. त्यात एक्स स्क्वेअर प्लस 1 नी जर एक्स ला मल्टिप्लाय केलं तर ती तशी टर्म भेटली है ना. एक्स स्क्वेअर प्लस 1 नी या एक्स ला मल्टिप्लाय केलं. आता एक्स ने 1 ला करा. एक्स इंटू 1 काय होऊन जाईल इथं? एक्स. सिमिलर वेने आता याने कोणाला मल्टिप्लाय करायचं? याला. एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 ते येणार एक्स क्यूब प्लस एक्स. कसं काय? एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब, 1 एक्स इंटू 1 एक्स. आता पुढं 1 इंटू एक्स, पहिल्या टर्मनी पहिल्याला मल्टिप्लाय करायचं. एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब, एक्स इंटू 1 एक्स. आता दुसऱ्याने दुसऱ्याला 1 इंटू एक्स एक्स. ठीक आहे, पुढं नेक्स्ट दुसऱ्या रोने दुसऱ्याला एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, 1 इंटू 1 1. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ए रेस टू 4 ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या, त्यांनी आपल्याला काय दिलेले इथे व्हॅल्यू? A11 म्हणजे ए फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची व्हॅल्यू 109 दिलेली आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कोणता असतो आपला? आपल्याला माहिती आहे, आपला जो मॅट्रिक्स असतो फर्स्ट पहिला रो पहिला कॉलम म्हणजे कोणती व्हॅल्यू असते? ही पहिली. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे ही व्हॅल्यू. ही व्हॅल्यू इज इक्वल टू आपल्याला त्यांनी काय दिलेली सांगा? एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू त्यांनी आपल्याला व्हॅल्यू दिलेली 109. ठीक आहे, इथून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. मी काय करतो नीट व्यवस्थित लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 1 चा होल स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर. इथं जशी या टर्मची फोड आहे दोन ठिकाणी, याची पण मी फोड करतो. मी 100 प्लस 9 करून घेतला. याच्यासाठी मी ही टर्म सोडून दिली
एक्स स्क्वेअरच्या जागी तुम्हाला कोण दिसतं 9. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू इनडायरेक्टली तुम्हाला काय भेटली 3. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली 3. चला पटकन दिशी छानपैकी एक्सची जी व्हॅल्यू आहे ती इथं पुट करा आणि चेक करा. आपल्याला सगळ्यात पहिले तर इथं 109 येतं का? एक्सची व्हॅल्यू 3 ठेवून चेक करा. 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 1 10, 10 चा स्क्वेअर 100, 3 चा स्क्वेअर 9, 100 प्लस 9 109. याचा अर्थ आपण जे सॉल्व्ह करतोय ते बरोबर सॉल्व्ह करतोय. चला इथं सॉल्व्ह करा. सगळ्यात पहिले 3 चा काय बेटा? 3 चा या ठिकाणी क्यूब 27. 27 प्लस 3 30, 33 33 30 प्लस 3 33. इथं पण काय येणार बेटा? 33 येणार. नेक्स्ट इथं 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 1 काय येणार? 10. बेटा ही व्हॅल्यू तुम्हाला कुणाची भेटली? ही व्हॅल्यू भेटली तुम्हाला ए रेस टू 4 ची. बघा याला आपण असं केलं, A11 आपल्याला दिलेला होता, त्याच्याशी आपण कंपेअरिंग केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली. ती एक्सची व्हॅल्यू आपण या सर्व ए रेस टू 4 मध्ये ठेवली. अशा पद्धतीने ए रेस टू 4 आपल्याला आता व्हॅल्युएबल भेटलेला आहे. आता आपल्याला काय करायचं बेटा? त्याचा इन्व्हर्स काढायचा आहे. आता ह्या ए रेस टू 4 चा आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे. इन्व्हर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, 1 डिटर्मिनंट ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती बेटा 1 डिटर्मिनंट कसा काढायचा इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता ऍडजॉइंट ऑफ ए तर शॉर्टकट मध्ये येतच आपल्याला. कसं काढतो आपण ऍडजॉइंट ए? ऍडजॉइंट ऑफ ए काढताना हा जो डायगोनल आहे तो उलटा करायचा. 10 आणि 109 येणार. आणि हा जो डायगोनल आहे तो उलटा नाही करायचा, पण त्याचं काय करायचं? साइन चेंज करायचं. इथपर्यंत कळालं? चला डिटर्मिनंट कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. क्रॉस मल्टिप्लाय आणि दोघांच्या मध्ये मायनस. 109 इंटू 10, 109 इंटू 10 1090 मायनस 33 इंटू 33. बेटा 33 इंटू 33 किती येणार बघा? 3 3 जा 9, 3 3 जा 9 प्लस हे 9 9 9 18 1 10 1089 1089. बेटा दोघांची सबट्रॅक्शन किती येते? दोघांची सबट्रॅक्शन येते 1. इथे आलं 1. 1 बाय 1 म्हणजे 1. मग उरलेलं जे काय आहे तुमचं ए रेस टू 4 चं इन्व्हर्स आहे. असं ऑप्शन आपल्याकडे आहे का? यस. 10 मायनस 33 मायनस 33 109. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर डी या ठिकाणी डिटेल हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. मी सांगत असताना योग्य पद्धतीने हळूवार पद्धतीने त्याला नाही कळालं तर वापस थोडंसं रिकॅप करत 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 थोडंसं मागे घेत घेत त्याला जर व्यवस्थितरित्या तुम्ही जर लक्ष दिलं तर याच्याही पेक्षा कठीण कठीण जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन एकदम इझी पद्धतीने तुम्हाला करायला भेटतील. माझं वारंवार सांगणं आहे की लेटेस्टचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन थोडेसे चांगल्या पद्धतीने करा. अपकमिंग पेपरमध्ये तशाच टाईपचे क्वेश्चन्स हे वारंवार पडत आहेत. तुम्हाला आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ना, तुम्हाला हळूहळू कळत जाईल. कारण तुम्ही जेव्हा याचं प्रिपरेशन करणार तुम्हाला कळणार हा तर क्वेश्चन कालच झाला. 2025 सॉल्व्ह करताना 2024 सॉल्व्ह करताना अरे सेमच क्वेश्चन आला होता. अशा पद्धतीचं तुम्हाला ते येणारच आहे. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा हे चालू आहे सावकाश पद्धतीने मी काय काय फाइंड आउट करतो ते बघत चला. परत एकदा मी सांगतो तुम्हाला ए रेस टू 4 चा इन्व्हर्स या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. त्याच्या पहिले तुम्हाला ए रेस टू 4 काढावं लागेल. ए रेस टू 4 साठी पहिले तुम्हाला दिलेलं ए त्यावरून ए स्क्वेअर काढावं लागेल. ए इंटू ए ही व्हॅल्यू जी ए ती ए इंटू ए आपण करून घेतली. आपल्याला असा मॅट्रिक्स या ठिकाणी भेटला. पण आपल्याला एचा स्क्वेअर नको, एचा 4 पाहिजे. म्हणजेच ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर करावं लागेल. मग हे ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर जेव्हा यांचं मल्टिप्लिकेशन आपल्या रेग्युलर पद्धतीने केलं तेव्हा आपल्याला ही टर्म भेटली. आता त्यांनी काय दिलेलं होतं A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे ही टर्म बेटा ही इज इक्वल टू किती दिलेली त्यांनी आपल्याला 109. मग इकडे जशी फोड आहे दोन टर्मची मी 109 ची पण फोड करून टाकली 100 प्लस 9. मग तसं केल्यानंतर इथं आपल्याला ही राईट साईडची टर्म एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 या ठिकाणी भेटली. तिचं इक्वल टू मध्ये मी त्याला सोडवलं तेव्हा मला एक्सची व्हॅल्यू 3 भेटली आणि जेव्हा मी एक्सची व्हॅल्यू 3 याच्यामध्ये पुट केली तेव्हा माझं असं लक्षात आलं की आपल्याला ही जी टर्म 109 दिली होती ती सॉल्व्ह केल्यानंतर 109च भेटली. अशा पद्धतीने एक्सची व्हॅल्यू म्हणजे 3 बरोबरच होती. 3 सगळीकडे आपण ठेवली तेव्हा आपल्याला प्रॉपर ए रेस टू 4 चा व्हॅल्युएबल मॅट्रिक्स भेटला आणि त्याचं ए इन्व्हर्स काढणं मग अतिशय सोपं होतं जे की आपण या ठिकाणी काढलं आणि आपल्याला आपला आन्सर ऑप्शन नंबर डी जे होतं ते डीचं आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. बेटा या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतोय, मी वारंवार सांगतोय
मी समजावून सांगतोय म्हणून तुम्हाला वेळ लागतोय. ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्वतः सॉल्व्ह करत जाणार, त्यावेळेस हे जे क्वेश्चन 4-4, 5-5, 10-10 मिनिटांचे मी सॉल्व्ह करून दाखवतोय, हेच तुम्हाला 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करायचे असतात, पण ते 20-20, 30-30, 40-40 सेकंदांमध्ये पण सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे? चलो, जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडं. काही क्वेश्चन्स आपण थोडेसे मागे पुढे घेणार आहोत. हा क्वेश्चन लक्षात राहू द्या. 2024ला 17व्या नंबरचा क्वेश्चन आहे. 2024ला 15 मेच्या शिफ्टला आलेला आहे. सोपा क्वेश्चन आहे, पण एकदा त्याचं बेसिक ज्यावेळेस येईल पुढच्या काही क्वेश्चनांमध्ये, त्यावेळेस मी तो क्वेश्चन घेतो आणि डिटेलमध्ये समजावून सांगतो. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन या ठिकाणी आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. फार जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाही. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला मॅट्रिक्स ए त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि हा जो मॅट्रिक्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे, त्याचा आपल्याला पहिले ही टर्म काढून घेऊन त्याचा नंतर इन्व्हर्स करायचा आहे. इन्व्हर्स शॉर्टकट मध्ये आपल्याला केला जातो. सगळ्यात पहिले आपण ए स्क्वेअर मायनस 5a बघूया. आता सगळ्यात पहिले ए स्क्वेअर मायनस 5a एकाच लाईन मध्ये आपण काढून घेऊ. ए स्क्वेअर कसं काढणार बेटा आपण? ए इंटू ए काढणार. -5 a च्या जागेवरती आपण a च ठेवणार. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट अशी आहे, a च्या जागेवरती मी a ची व्हॅल्यू लिहिली इंटू इथं पण a च्या जागेवर a ची व्हॅल्यू लिहिली -5 इंटू a च्या जागेवरती a ची व्हॅल्यू. आता a च्या जागेवर व्हॅल्यू काय बेटा? 2174 2174 2174. चलो बेटा 5 ने मध्ये मल्टिप्लाय करा. 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 7 जा 35, 5 4 जा 20. 5 ने मध्ये मल्टिप्लाय केलं. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 2 जा 4 प्लस 1 7 जा 7, 2 1 जा 2, 1 4 जा 4. नेक्स्ट पुढे बघा 7 2 जा 14, 4 7 जा 28, 7 1 जा 7, 4 4 जा 16. 7 आणि 4 11, 7 प्लस 1 11, 4 प्लस 2 6, दोघांचे ऍडिशन 42, 23 23 माइनस 10 5 35 20. चलो बेटा सबट्रैक्शन कर लो. 11 माइनस 10 1. हे कोण भेटते आपल्याला कळालं का? ए स्क्वेअर मायनस 5a भेटत आहे. 6 मायनस 5 1, 42 मायनस 35 7, 23 मायनस 23. ठीक आहे. हे कोण भेटलं बेटा आपल्याला? ए स्क्वेअर मायनस 5a. पण त्याचा काय काढायचं आहे आपल्याला? इनव्हर्स. ओके. ए स्क्वेअर मायनस 5a त्याचा आपल्याला काढायचा आहे इनव्हर्स. इनव्हर्स काढताना आपल्याला माहिती फॉर्म्युला 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ a इंटू ऍडजॉइंट ऑफ a. चला आता इथं ऍडजॉइंट ऑफ a 1 अपॉन ऍडजॉइंट ऑफ a कसा फाइंड आउट करायचा? हे जे 1 3 आहे ते उलट करणार म्हणजे 3 1 होऊन जाणार. हे जे आहे हे उलट नाही करणार, पण त्याचे साइन चेंज होणार. -1 -7. त्याच्यानंतर डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करतो आपण? क्रॉस मल्टिप्लाय करून. 3 1 जा 3 मायनस 7 1 जा 7. सांगा बेटा 1 अपॉन 3 मायनस 7 मायनस 4 आणि पुढच्या व्हॅल्यूज 3 -1 -7 1. असे ऑप्शन त्याच्यात आपल्याला दिलेले आहेत का? हे पहिले चेक करा. दिलेले नसेल तर आपल्याला मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. आहे का 1 बाय -4 -1? आता हे लक्षात ठेवा, हे जे मायनस आहे हे मायनस खाली असलं तरी चालतं, वरती असलं तरी चालतं, सेंटरला असलं तरी चालतं, कुठेही असलं तरी ते एकसारखंच असतं. -1/4 -3 तिकडे नाही म्हणजे पहिला ऑप्शन कटला. 1/4 लक्षात द्या. हा इथे परत 2 मायनसचे होते ते पहिले चेक करून घेऊ. 3 -1 7 नाही, हे पण नाही. आता एक काम करा, आपण ह्या मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय करून टाकू. 1/4 मधल्यांचे सगळ्यांचे साइन काय होते? चेंज. -3 1 7 -1. चेक करा बरं. 1/4 -3 1 7 -1. यस, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. खरं खाली पण बघा ऑप्शन नंबर बीच या ठिकाणी. जरा चेक केलं त्या मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय केल्यावर मधल्यांचे सगळ्यांचे साइन चेंज आणि असं जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन नंबर बी मध्ये या ठिकाणी आपल्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर येताना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. सगळेच्या सगळे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहेत. फक्त मागं पुढे घेतोय, लक्षात असू द्या. चला त्याच्यानंतर अतिशय चिल्लर क्वेश्चन होता, सोपा क्वेश्चन होता. असे क्वेश्चन्स म्हणजे आपल्यासाठी
असे क्वेश्चन्स म्हणजे आपल्यासाठी काय, तर आपल्यासाठी नवसंजीवनी असतात, आपल्यासाठी खूप काही मोलाचे 2 मार्क असे क्वेश्चन्स या ठिकाणी देऊन जातात. ठीक आहे. चला, आता पुढचा क्वेश्चन. बऱ्याच जणांनी काय केलं बेटा, क्वेश्चन बघितला आणि सोडून दिला. हे पॉइंट मध्ये दिसतं, काय असतं, काय अवघड आहे, काहीच नाही. जर नीट व्यवस्थित तुम्ही जर नीट लक्ष दिलं, तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी दिसून येईल, की प्रश्न जर नीट वाचला तुम्हाला लक्ष देईल की इन्व्हर्स काढायचा आहे कोणाचा, ह्या मॅट्रिक्सचा. अरे वा, किती चिल्लर क्वेश्चन आहे, फक्त इन्व्हर्स काढायचा आहे. मग हो सर, पण पॉइंट मध्ये दिलेले आहे क्वेश्चन, मग इन्व्हर्स काढायचा तर पॉइंट मध्ये किती अवघड जाणार आम्हाला. बेटा सोडून बघ, नंतर चर्चा करू आपण. सगळ्यात पहिले बघा, ए इन्व्हर्स काढायचा आहे. ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए असतं. बरोबर, एवढं सगळं आपल्याला माहिती आहे. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए कसा काढायचा असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन, दोघांच्या मध्ये मायनसचं साइन. सांगा बेटा, 0.8 इंटू 0.8, 0.64 मायनस मायनस 0.6 इंटू 0.6. बेटा मायनसला मायनस तशा तसं, 0.6 इंटू 0.6, 0.36. सर आता पॉईंटचे कॅल्क्युलेशन आम्हाला जमत नाही, टेन्शन घ्यायचं नाही बेटा. इकडे बघा, 0.8, 0.8, 2 मिनिटांसाठी पॉईंट पॉईंट काढून टाका, मग तुम्हाला 0.8 दिसेल. 0.8 म्हणजे 8. 8 इंटू 8 64, हे आपल्याला माहिती आहे. 8 इंटू 8 64 होतं, बरोबर आहे. पण इकडे बघा, पॉईंटच्या नंतर एक डिजिट, पॉईंटच्या नंतर एक डिजिट, एकाने किती झाले, 2 डिजिट. तिकडून 2 डिजिट सोडायचे, पॉईंट द्यायचा आणि त्याच्या अगोदर 0 द्यायचं. तसंच याचं पण बघा बेटा, 0.6, 0.6, 2 मिनिटं पॉईंट पॉईंट सोडून द्या. 6 जा किती होणार बेटा, 36. बरोबर आहे. पॉईंटच्या नंतर एक डिजिट आहे, पॉईंटच्या नंतर एक डिजिट आहे, म्हणजे पॉईंटच्या नंतर 2 डिजिट आहे, म्हणून तिकडून 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. चेक करा. मला सांगा पुढे, 0.64 मायनस मायनस काय होऊन जाणार, प्लस 0.36. काय काढतोय बेटा आपण, डिटर्मिनंट ए काढतोय. कसं काढता असतो डिटर्मिनंट आपण, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं मी, हे आलं, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं, हे आलं, दोघांच्या मध्ये मायनस आपल्याला द्यावाच लागतो. मायनस मायनस प्लस झाला, दोघांची ऍडिशन किती येते बेटा तुमची, करून बघा, 1 येते. कशी काय, 0.64 0.64 प्लस 0.36, दोघांची ऍडिशन, 6 आणि 4, 6 प्लस 4 10, 10 ला 0 कॅरी 1, 6 प्लस 3 प्लस 1 10, 0 कैरी 1, पॉइंट के नीचे पॉइंट देना है बेटा, 0 प्लस 1 प्लस 1 1, 1.00 मीन्स 1, ये लिख दिया मैंने 1। चलो बेटा आगे, एडजॉइंट शॉर्टकट में कैसे निकालते हैं एडजॉइंट हम लोग, इसको कर देते हैं उल्टा। उल्टा करने से इसमें कुछ चेंज होने नहीं वाला, क्योंकि वो सेम टू सेम दिखने वाला है, 0.8 0.8। उसके बाद में ये दोनों जो है बेटा, इसको उल्टा नहीं करेंगे, लेकिन इनका साइन चेंज करेंगे। चलो साइन चेंज करो, माइनस 0.6 का हो जाएगा प्लस 0.6, और प्लस 0.6 का हो जाएगा माइनस 0.6। तो इस प्रकार से हम लोगों ने, ये 1/1 मतलब 1 ही होता है, वो इंटू ये, यही हमारा क्या है बेटा, ए इनवर्स है। अभी तक के 2-3 क्वेश्चन हमने जो भी पढ़े, सब में चेक करो, हमको ए इनवर्स के ही क्वेश्चन आए हुए हैं, जिसमें ए इनवर्स यूज होगा, और सभी में मैंने एडजॉइंट ए किस तरीके से शॉर्टकट से निकाला जाता है वो मैंने बोला है। मध्येच हिंदी चालू झालेलं आहे आपलं. ठीक आहे. चला परत येतोय मराठी भाषेवरती. नीट व्यवस्थित लक्षात घ्या सगळ्यांनी, छानपैकी व्यवस्थितरित्या. असं ऑप्शन आपल्याकडे आहे का, 0.8 0.6 मायनस 0.6, यस, ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणजे ए, ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिसून आलेलं आहे. बघा, मुलांनी काय केलं होतं बेटा, ए इन्व्हर्स काढायचं सर, पॉइंट मध्ये क्वेश्चन आहे, कसं सॉल्व्ह करा, जरा अवघड जातं. काय अवघड जातं बेटा, सॉल्व्ह करून तर बघा ना, 2 लाईन मध्ये आन्सर आहे. आता मी आतापर्यंत म्हणत होतो 30-30 सेकंद हां, विदिन 10 ते 12 सेकंद मध्ये याचा आन्सर तुमचं तुमच्या जवळ असेल. पण हे केव्हा होतं, कॉन्सन्ट्रेशननी क्वेश्चन वाचायचा पहिले, त्याच्यानंतर क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते बघा. पहिलेच गिव्ह करू नका. तर बरेच जण गेल्यानंतर एक्झामला जातात, काटा छापा खेळतात, एबीसीडी काय तर जे वाटलं ते मनाला लावून येतात. तसं करायचं नाही. एमएसटी सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, मान्य आहे, पण एकदा सॉल्व्ह तर करून बघा, ट्राय तर करून बघा. जेवढे क्वेश्चन जमतील तेवढे मनाने सॉल्व्ह करू. उरलेले तर आता राम भरोसे आहे, तुम्ही करणारच आहात. कळलं का? तर अशा पद्धतीने दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी आपण शोधून काढलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा क्वेश्चन पण अतिशय सोपा आहे, पण त्याची पण बेसिक आल्यानंतर आपण त्याला बघूया. ठीक आहे. हा पण क्वेश्चन लगेच आपण बघणार, लगेच म्हणजे लगेच पुढच्या, आता पुढच्या काही मिनिटांमध्ये. अशा टाईपचा सेम टू सेम क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर आपण
एक नंबरला म्हणजे पहिला क्वेश्चन जो आहे ना सेम असाच होता. नीट चेक करा. आणि सेम टू सेमच क्वेश्चन 2025 ला पण आलेला आहे, 2024 ला दोनदा आला वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये, 2023 ला पण आलेला आहे. तर चेक करा क्वेश्चन पेपर. ठीक आहे, चला सॉल्व्ह करूया पटापट. दिलेलं काय, आणि हा तर त्याच्यापेक्षा पण सोपा आहे. जो आपण याच्यामध्ये पहिला क्वेश्चन बघितला ना, हा त्याच्यापेक्षा पण सोपा आहे. त्यात अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काढून झाल्यानंतर पण पुढे सोडवायचं होतं. याच्यामध्ये तसं नाही. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त फक्त अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू काढायच्या बेटा. चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या. काय दिलेलं आहे आपल्याला इक्वेशन, ए इनवर्स इज इक्वल टू एक्स ए प्लस वाय आय. आय टू म्हणजे काय, आय मॅट्रिक्स 2/2 चा. 2/2 म्हणजे 2 रो 2 कॉलम. ओके. ए इनवर्स कसं फाइंड आउट करतो तुम्हाला माहिती, 1/डिटर्मिनंट ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके. एक्सच्या जागेवर एक्स, ए च्या जागेवर ए प्लस वाय च्या जागेवर वाय, बी च्या जागेवर बी च्या व्हॅल्यू, आय च्या जागेवर आय ची व्हॅल्यू ठेवून देऊ. ए च्या जागेवर ए च्या व्हॅल्यू ठेवा 1 2 -5 1. ठीक आहे. आय च्या जागेवरती आय ची व्हॅल्यू ठेवून द्या. आय ची व्हॅल्यू काय सांगा, 1 0 0 1. काय केलं बेटा, हे जे इक्वेशन दिलं होतं त्याच्यामध्ये ए इनवर्स जागी फॉर्म्युला, ए च्या जागेवर ए, आय च्या जागेवरती आपण ज्याच्या त्याच्या व्हॅल्यूज काय करून टाकल्या, पुटअप करून टाकल्या. चला बेटा एक्स ने मध्ये मल्टिप्लाय करून टाका. सांगा एक्स इंटू 1 एक्स, एक्स इंटू 2 2x, एक्स इंटू -5 -5x, एक्स इंटू 1 एक्स. वाय ने मध्ये मल्टिप्लाय करा, y इंटू 1 y 0 0, y इंटू 1 y. नेक्स्ट 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. सांगा बरं बेटा याचं डिटर्मिनंट काय येईल, 1 इंटू 1 1, 2 इंटू -5 -10, आणि दोघांच्या मध्ये येऊन जाईल मायनस. मायनस मायनस प्लस होईल, 10 प्लस 1 11 होऊन जातील. डिटर्मिनंट आला इथे 11. ऍडजॉइंट ऑफ ए सांगा बरं बेटा, त्याचा शॉर्टकट मध्ये काय येईल, हे 1 1 जे आहे ते उलटे करून टाकायचे, 1 1 च्या जागी 1 1, आणि 2 -5 जे आहे ते इथं होईल -2 आणि इथं होईल +5. म्हणजे काय केलं कळलं का, यांचं काय केलं आपण, साइन चेंज करून टाकलं. ओके. चला पुढे बघा, एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय. नेक्स्ट 2x प्लस 0 2x, -5x प्लस 0 -5x, एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय. चलो या 11 ने सगळ्यांना डिवाइड करा, 1/11 -2/11 5/11 आणि लास्ट 1/11. चला बेटा याच्याकडे बघा, याच्याकडे बघा आणि सॉल्व्ह करा. कोणत्याही एका एकाला घेऊ शकता तुम्ही. चला इकडे मी 2x घेतो आणि -2/11. चलो बोलो बेटा, 2x इज इक्वल टू -2/11. हमें चाहिए x का वैल्यू, ये है -2/11. मल्टीप्लाई वाला 2 इधर डिवीजन में चला जाएगा, ये 2 2 कैंसिल हो जाएगा, तो x का वैल्यू यहाँ पे क्या मिला, -1/11. इथपर्यंत कळालं. चला x ची व्हॅल्यू झाली, x ची व्हॅल्यू. आता याच्यापैकी एखादं घ्या, x प्लस वाय इज इक्वल टू हे घेऊन टाका, x प्लस वाय इज इक्वल टू 1/11. एक्स जागेवर एक्स ची व्हॅल्यू ठेवा, -1/11 प्लस वाय इज इक्वल टू 1/11. आपल्याला फाइंड आउट करायचंय काय, y इज इक्वल टू हे 1/11 जशाच तसं, -1/11 तिकडे गेल्यावर काय होईल बेटा, +1/11. y जशाच तसं, दोघांचा बेस सेम आहे, एकदाच घेतला, 1 + 1 काय झालं, 2 झालं. अशा पद्धतीने या ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. x ची व्हॅल्यू -1/11 आणि y ची व्हॅल्यू 2/11 आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर ए मध्ये दिसतं, जे की आपला आन्सर कसं आहे, करेक्ट आहे. चेक करा बेटा तो क्वेश्चन, याच्यातलाच पहिला क्वेश्चन जो आजच्या लेक्चर मध्ये पहिला क्वेश्चन घेतला तो चेक करा आणि हा चेक करा. एकाच वर्षी सारखे सारखे क्वेश्चन आले, एकाच वर्षी. मागच्या वर्षीचं जाऊच द्या, त्याच्यात पण 2025 ला पण असा क्वेश्चन आहे, 2023 ला पण असा क्वेश्चन आहे, सेम टू सेम. म्हणून सांगतोय, कुणाच्या नशिबात कोणत्या शिफ्टला अशा पद्धतीचं क्वेश्चन येईल, हे 2 मार्क बोनसचे राहतील तुमच्यासाठी. त्याच्यामुळे चांगले करा शेवटचे 3 पेपर. ओके. चलो अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण या ठिकाणी अतिशय सिंपल वेने या ठिकाणी बघितलेला आहे. पुढचा क्वेश्चन जो आहे अतिशय सोपा आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेले, फॉर द सिस्टीम इक्वेशन दिलेले आहेत. किती इक्वेशन आहे बेटा, 3 इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. पहिलं इक्वेशन आहे x - y + z इज इक्वल टू 4, 2x + y - 3z
इज इक्वल टू 0, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. असे 3 इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी काय केलेले बेटा त्यांनी दिलेले. आता याला दिलेला जो काही हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्ही वेगवेगळ्या मेथडने आपल्याला स्टेट बोर्ड्सला ज्या मेथड आहेत, इन्व्हर्जन मेथड आहे, रिडक्शन मेथड आहे, अशा मेथड्सने तुम्ही ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता, डेफिनेटली सॉल्व्ह करू शकता. पण त्याच्या पहिले काय करायचं, त्याच्या पहिले छान पद्धतीने या ठिकाणी हे जे काही ऑप्शन्स तुम्हाला दिलेले असतील, हे सर्व एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज आहेत. या सर्व एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज या इक्वेशनांमध्ये पुट करून चेक करायचं, एक्स वाय झेडची व्हॅल्यू इथं ठेवल्यावर त्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर राईट साइड भेटते का. पण पण अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जी काही व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये पुट करून चेक करणार आहे, तर फक्त एक इक्वेशन मध्ये चेक करायची नाही, सगळ्या इक्वेशन मध्ये ठेवून चेक करायची की त्या व्हॅल्यूचा आन्सर येतं का. नाही तर मुलं जनरली काय करतात, पहिल्याच्यात ठेवून बघतात, जनरली पहिल्याच ह्याच्यात ठेवतो कोणी पण, पहिल्याच्यात ठेवतो ते बरोबर येतं, असे 2-3 ऑप्शन असतात त्याच्यात. मग अशा वेळेस प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्यामुळे तसं करायचं नाही. तुम्ही शॉर्टकट मारताय ना, मग ती तरी व्यवस्थित मारा. ठीक आहे. चला, मी सगळ्यात पहिले ही व्हॅल्यू पुटअप करून बघतो याच्यात. एक्स ची व्हॅल्यू किती बेटा 2, मायनस वाय ची व्हॅल्यू किती बेटा 1, प्लस झेड ची व्हॅल्यू किती बेटा 1. -1 + 1 कॅन्सल झालं, इथं किती उरलं 2. 2 आहे का समोर? नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे. चला, सेकंड नंबरचं ऑप्शन आपण चेक करूया. ठेवा बरं, एक्स च्या जागी किती ठेवणार तुम्ही 2, मायनस वाय च्या जागी किती ठेवणार तुम्ही -1, प्लस झेड च्या जागी किती ठेवणार तुम्ही 1. 2 मायनस मायनस प्लस 1 प्लस 1. 1 + 1 2, 2 + 2 4. आलं का बेटा? हो, आलं. म्हणजे सेकंड वाल्याचा आन्सर आता येतोय बरं का. पण मी काय सांगितलं, तीनही याच्यामध्ये ठेवून चेक करा की तुमचं आन्सर समोरची टर्म येते का. चला, मी तिसरं ठेवून बघतो. एक्स ची व्हॅल्यू किती बेटा 2, प्लस वाय ची व्हॅल्यू किती बेटा -1, प्लस झेड ची व्हॅल्यू किती बेटा 1. चेक करा. +1 -1 कॅन्सल, आन्सर किती आलं 2. हो, याच्यात ठेवून पण आलं. आता तुम्ही तिसरं ठेवून बघा, मला माहिती आहे येणारच आहे, आणि हेच त्याचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी, 2 - 1 1. तीनही याच्यात ठेवल्यानंतर आपल्याला आपला आन्सर भेटून जातं. जर कधी तुम्हाला आन्सर भेटत नसलं, तर मग तुम्हाला डिटेल मेथडने तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागेल. पण माझ्या माहितीस्तव असं चेक करण्यात बसण्याची गरज नाही. तुम्हाला अशा व्हॅल्यूज याच्यात पुट केलं की शक्यतो 99.99% तुमचा आन्सर त्या ठिकाणी येत असतं. अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने आपण 2024 चे काही क्वेश्चन आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून बघितले. काही क्वेश्चन लगेच उद्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत. ठीक आहे. कनेक्ट राहा चॅनलशी, रोज व्हिडिओ बघत चला. जे पण 2-3 वर्षाचे क्वेश्चन असतील ते सर्व आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या आगामी काळातल्या ज्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये 100% होणार आहे. त्यामुळे बघत राहा, चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवत राहा. स्टे विथ अस. थँक यू. चला, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागचा क्वेश्चन कंप्लीट केल्यानंतर काही क्वेश्चन्स अजून आपले 2024 या सालचे सोडवणे बाकी आहे. ते क्वेश्चन्स आपण आता या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. चला बघा, लक्ष द्या. 2024 ला अजून एक क्वेश्चन आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बेटा, ए दिलेला आहे. तो आहे 2 - 2 4 आणि 3. ठीक आहे. हे त्याचे एलिमेंट्स दिलेले आहे ए मॅट्रिक्सचे, तुम्हाला फाइंड आउट करायला लावलेला आहे ए इनवर्स. ऍक्च्युली हा क्वेश्चन न सांगण्यासारखा आहे, कारण की याच्या अगोदरच्या क्वेश्चनांमध्ये शॉर्टकटमध्ये ए इनवर्स आपण बऱ्याच क्वेश्चनांमध्ये फाइंड आउट केलेला आहे. चला सांगा, ए इनवर्सचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बरोबर. आता इकडे बघा, 1 ला 1 जसे तसं डिटर्मिनंट ऑफ ए. सांगा बेटा, ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय, 2 3 6, 4 इंटू -2 -8, आणि दोघांच्या मध्ये मायनसचं साईन. मायनस मायनस प्लस होऊन जाणार, 8 आणि 6 14 होणार, 8 + 6 14. चला, मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए, दिलेल्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट ऑफ ए आपण कसं काढतो, हे जे डायगोनल आहे याला रिप्लेस करतो, उलट करतो. 2 3 ला आपण काय करणार, 3 2 उलट करून टाकणार, आणि हा जो दुसरा डायगोनल आहे, या दुसऱ्या डायगोनलला काय करायचं बेटा, -2 चं होणार +2, आणि +4 चं होणार -4. म्हणजे
हा जो दुसरा डायगोनल आहे या दुसऱ्या डायगोनलला उलट न करता त्याचं साईन चेंज करायचं आणि जो पहिला डायगोनल आहे त्याला उलट करायचं, त्याचं साईन नाही चेंज करायचं, साईन चेंज करायचं नाही. ठीक आहे, असा आन्सर आहे का आपल्याकडे कुठं 1/14 3 2 -4 2 अशा पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आपल्याला दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी भेटून गेलेला आहे. विदिन काही सेकंदात 5 ते 10 सेकंदात याचं आन्सर तुमचं निघू शकतं. सेम टू सेम क्वेश्चन आहे जो की तुम्हाला सॉल्व्ह करायसाठी यावेळेस आपण देणार होतो, पण जास्त याला काही वेळ लागणार नाही, त्यामुळे दिलेल्या क्वेश्चनला मी थोडंसं मोठं करून घेतो आणि या ठिकाणी आपण ते सॉल्व्ह करूया. ठीक आहे, चलो बघा. ए इनवर्स काय फॉर्म्युला बेटा आपल्याकडे? ए इनवर्सचा 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट कसा काढायचा असतो, क्रॉस मल्टिप्लाय दोघांच्या मध्ये मायनस. 3 2 जा येणार 6 मायनस -1 इंटू -4 प्लस 4 3 2 जा 6 4 1 जा 4 मायनस मायनस झालं प्लस 6 - 4 किती होणार? 2 होणार. चला पुढं ऍडजॉइंट ऑफ ए काढायचं आपल्याला. सांगा याचं ऍडजॉइंट कसं काढणार? 3 2 हे इंटरचेंज होणार, 2 तिकडे जाणार 3 इकडे जाणार आणि यांच्या दोघांना त्यांचे इंटरचेंज न करता त्यांचं साईन चेंज करायचं, या दोघांचं मायनस मायनसच्या ऐवजी प्लस प्लस होऊन जाणार. असं ऑप्शन आपल्याकडे आहे का? 1/2 2143 1/2 2143 असं ऑप्शन तुम्हाला सध्या तरी कुठंच दिसत नाहीये. मी काय करतो, हे जे डिव्हिजनचं 2 आहे बेटा, ह्या 2 ने सगळ्यांना डिवाइड करतो. चला या 2 ने सगळ्यांना डिवाइड करा. 2/2 1/2 हे 4/2 आणि हे 3/2. ठीक आहे, चला हे 2 2 कॅन्सल झालं, 1 आलं, 2 2 जा 4 आलं, 1/2 आणि 3/2. चेक करा बेटा असं ऑप्शन आपल्याला कुठे सापडतंय का? 1 1/2 2 3/2 1. ऑप्शन नंबर डी. याला मी थोडंसं छोटं करतो, चेक करू, ते पण ऑप्शन असू शकतं एखाद्या वेळेस. यस, ऑप्शन नंबर डी आपल्याला 1 1/2 2 3/2 आपलं जे आन्सर या ठिकाणी आलेलं होतं ते चेक करा. 1 1/2 2 3/2 असं या ठिकाणी ऑप्शन नंबर डी जे आहे ते आपल्या या दिलेल्या क्वेश्चनचं आन्सर आलेले. दोन्ही क्वेश्चन एक सारखे होते, दोन्ही क्वेश्चन एक सारखे होते. दोन्ही क्वेश्चन परीक्षेला आलेले क्वेश्चन, ते पण आत्ताच्या ताज्या म्हणजे 2024च्या एक्झाम मध्ये आलेले. म्हणजे नीट व्यवस्थित जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की वारंवार तेच 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 क्वेश्चन हे जे काही एक्झाम्स आता होत आहेत त्याच्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, चला आता एक पुढचा क्वेश्चन आहे. अशा टाईपचा क्वेश्चन आपण याच्या अगोदर सॉल्व्ह केलेला आहे, तरी सुद्धा हा पण क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहे. सर्वांनी नीट व्यवस्थित लक्षात घ्यायचं. बघा बेटा लक्ष द्या इकडं. आपल्याला या ठिकाणी एक इक्वेशन या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेले, त्या इक्वेशनला आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. बघा a - 3i दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - 5i इज इक्वल टू 0. लक्षात ठेवायचं बेटा, कुठल्याही टर्मने एखाद्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं आय इंटू ए तर ते एच आन्सर येणार, म्हणजे तो जो मॅट्रिक्स असणार ते आन्सर आपलं येणार. आय ने कुणालाही मल्टिप्लाय करा, आय इंटू ए इनवर्स ए इनवर्स. आलं का लक्षात? ठीक आहे, चला आता पहिले ह्या दोघा ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशन कसं करणार बेटा? ए ने 2 पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून टाका. ए इंटू ए काय होणार? ए स्क्वेअर होणार. ए इंटू -5i काय होणार? -5i होणार. ठीक आहे, त्यानंतर -3i इंटू ए -3ia मायनस मायनस प्लस 3 5 जा 15 आय 2 वेळेस, बरोबर आहे, इक्वल टू 0. बेटा मी तुम्हाला आत्ता सांगितलं आय ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केला असता तीच टर्म आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. मग मी काय करतो इकडे लक्ष द्या, ए स्क्वेअर मायनस आय ने जर ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर तीच टर्म भेटणार, मायनस आय ने जर कधी ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर तीच टर्म भेटणार, प्लस आय ने जर ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म भेटेल, आय ने जर ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म भेटणार. म्हणजेच थोडक्यात आय मुळे काही इफेक्ट होणार नाही. आय जेवढे पण असले तेवढे मी रिड्यूस करून टाकले. बेटा ए स्क्वेअर -5a -3a -8a प्लस 15 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन आता आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि आता ह्या इक्वेशन कडे बघून आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं आन्सर या ठिकाणी काढायचं आहे. आता जर नीट व्यवस्थित लक्षात घेतलं आपण तर आता इफ अल्फा ए प्लस बीटा ए चा इनवर्स इज इक्वल टू आपल्याला 4i त्यांनी दिलेलं आहे. नीट व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या इक्वेशन मध्ये आपण जेव्हा ह्या इक्वेशनला सॉल्व्ह केलं त्याच्यानंतर मी ह्या इक्वेशन कडे बघतोय, दुसऱ्या इक्वेशन कडे. इथं आपल्याला अजून जे एक इक्वेशन दिले त्याच्या राईट साईडला तुम्हाला या ठिकाणी काय दिसतंय बेटा? या ठिकाणी दिसतंय तुम्हाला 4i.
काय दिसतंय 4i. ते 4i जे काही आहे समजून घ्यायचं बेटा, ते नीट व्यवस्थित लक्षात घ्या. हे राईट साईडला जे 4i दिसतं, मला सांगा हे -8a मी जर कधी पलीकडच्या साईडला जर कधी पाठवून दिलं, हे जे -8a आहे हे जर -8a जर मी तिकडे जर पाठवून दिलं, तर समोरच्या साईडला 8 आणि 4 यांचं रिलेशन आहे हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. चला नीट व्यवस्थित लक्षात घ्या. काय होतं बघा, मी असं काय करतोय, थोडंसं पुढे गेल्यानंतर अजून कळेल तुम्हाला. a² + 15 इकडे ठेवलं, -8a जे आहे बेटा मी तिकडे पाठवून दिलं. नीट व्यवस्थित लक्षात घ्या. -8a जे होतं तिकडे जाऊन काय झालं, +8a. आता हे इक्वेशन बघा आणि 4i बघा, 4 आणि 8चं रिलेशन आहे. आता नीट व्यवस्थित जर लक्षात घेतलं, इक्वेशन मी परत एकदा लिहितोय, a² + 15 इज इक्वल टू 8a. आता नीट व्यवस्थित लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला 4i दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला a इनव्हर्स दिसतंय. एखाद्या ठिकाणी जर a इनव्हर्स येऊ द्यायचं असेल, लक्षात ठेवायचं, तुमच्या इक्वेशन मध्ये एखाद्या ठिकाणी जर a इनव्हर्स असेल तर लक्षात ठेवायचं दोन्ही साईडला a इनव्हर्सने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. मग लक्षात द्या, इकडं मी मल्टिप्लाय करतो बेटा, मल्टिप्लाय बाय, कशाने मल्टिप्लाय करतोय मी, a इनव्हर्सने दोन्ही साईडला. बघा 8a इंटू a इनव्हर्स, a² इंटू a इनव्हर्स प्लस 15 इंटू a इनव्हर्स, दोन्ही साईडला मी काय केलं, a इनव्हर्सने मल्टिप्लाय करून घेतला. ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे बेटा, 8 ला 8 जशाच तसं a इंटू a इनव्हर्स आपल्याला काय भेटल, i भेटल. ठीक आहे. त्याच्यानंतर दोघांचा बेस सेम आहे, तो आपण एकदाच घेतला, 2 - 1 आपल्याला 1 भेटून गेलं, प्लस हे 15 a इनव्हर्स जशाच तसं. बघा नीट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा, मी काय केलं, हे पहिलेच हे ठरवावं लागेल तुम्हाला. हे इक्वेशन पाहिल्यानंतर समोर तुम्हाला 4i दिसत होतं, 4 आणि 4च्या टेबलमध्ये याच्यातली कुठली व्हॅल्यू होती, 8 होती, म्हणून मी 8 ला तिकडे पाठवलं, कारण 4 तिकडे होतं तर 8 पण तिकडे गेला पाहिजे. मग तो 8 जर त्यावेळेस मी तिकडे पाठवला, त्याच्यानंतर इथं a इनव्हर्स दिसत होतं म्हणून मी सगळ्यांना काय केलं, a इनव्हर्सने मल्टिप्लाय करून टाकला. जसा मी मल्टिप्लाय करून टाकला, मला ही टर्म आता या ठिकाणी भेटलेली आहे. आणि जर नीट व्यवस्थित लक्षात घेतलं, एका मिनिटात तुमचा आन्सर या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. पण त्याच्या पहिले मला एक गोष्ट सांगा, इथं 4i आहे, इथं 8i आहे, तिथं 8i च्या ऐवजी 4i येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला डिवाइड करावं लागेल. कितीने डिवाइड करावं लागेल बेटा, दिलेल्या इक्वेशनला 2 न डिवाइड करावं लागेल. 2 ने जसं डिवाइड केलं तसं इथं काय आलं बेटा, 4i आलं. काय आलं इथं, 4i. इथं काय आलं बेटा, 15/2a इनव्हर्स. इथं काय आलं बेटा, 1/2a, a चा पॉवर 1 म्हणजेच a. हे 2 मी थोडंसं बाजूला लिहिलं. आता जर नीट व्यवस्थित याच्याकडे आणि त्याच्याकडे बघितलं, 4i ला तुम्हाला 4i भेटला, a इनव्हर्सला a इनव्हर्स भेटला, बीटाची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली बेटा, बीटाची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 15/2. बीटाची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला, 15/2. ए ला ए सोडून द्या, अल्फाची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला, अल्फाची व्हॅल्यू भेटली बेटा 1/2. ठीक आहे. असं असताना तुम्हाला आता देन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय फाइंड आउट करायचंय, अल्फा प्लस बीटा. बेटा अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, अल्फाची व्हॅल्यू आहे 1/2 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 15/2. अशा पद्धतीने हे दोघांचा बेस सेम आहे, एकदाच घेतला आपण. 1 + 15 हे झालं 16, 2 × 1 = 2, 2 × 8 = 16. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर डी हे या ठिकाणी भेटलेलं आहे. लक्षात ठेवा बेटा, हा क्वेश्चन देखील 2024 ला तर आहेच, 2025 ला सुद्धा असाच सेम एक क्वेश्चन आहे. 2024 ला पण आपण असा एक क्वेश्चन सोडवला, 2025 ला पण असा क्वेश्चन आहे. वारंवार एकसारखे क्वेश्चन्स हे रिपीटेडली एक्झाम्स मध्ये विचारत असतात. त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कंटिन्युएशन मध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करत राहायचे आणि त्याचीच प्रॅक्टिस करायची. लास्ट 5 इयर्सचे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला हे सगळं काही फार इझी जाईल. आपला मागचा एक क्वेश्चन बाकी आहे बेटा, हा पण एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. सर्वांनी समोर लक्ष द्या. तुम्हाला ए आणि बी मॅट्रिक्स या ठिकाणी दिलेला आहे आणि पुढे ते काय म्हणताय बघा, मॅट्रिक्स बी इज द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स बी जो आहे इज द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स बी जो आहे ना तो आहे ए च्या इनव्हर्स एवढा. मॅट्रिक्स बी इज द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स ए.
असं असताना त्यांचं म्हणणं पडलं ह्या एका इक्वेशनचा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करून दाखवा. चला ओके. मला सांगा म्हणजे बी जशाच तसं बेटा. आता काही जण काय करतील, दोन मेथड आहे, टेक्निकली नॉन टेक्निकली थोडासा सेमच म्हणू शकतो आपण. कसं इकडे लक्ष द्या, इथं बी इज इक्वल टू ए इनवर्स आहे. ठीक आहे. काही जण काय करतील, मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड, मल्टिप्लाय ऑन बोथ साइड, मल्टिप्लाय बाय बोथ साइड कशाने, ए ने. चला इकडं ए ने मल्टिप्लाय केला, इकडं पण ए ने मल्टिप्लाय केला. हे झालं ए बी, तिकडे झालं ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. असं इक्वेशन तयार करून घेतील. बरेच जणांना हे कशाने मल्टिप्लाय करायचं ते आठवणार नाही, मग ते डोकं लावत बसतील. तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं, मी काय करतोय बघा, ए इनवर्स म्हणजे काय बेटा, 1/a. हा ए इकडे डिवाइड मध्ये जाईल, ए इंटू बी काय होऊन जाईल बेटा, ए बी, आणि समोर 1 राहिला म्हणजेच काय राहिलं बेटा, आय. अशा पद्धतीने सुद्धा तेच इक्वेशन तुम्ही आणू शकता. अतिशय सोप्या पद्धती. ए म्हणजे ए इनवर्स म्हणजे काय, 1/a. डिव्हिजनचं ए इकडे पाठवून द्यायचं. चला अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता एच्या आणि बीच्या जागेवर व्हॅल्यू ठेवायच्या, समोर आयच्या जागेवर पण व्हॅल्यू ठेवायच्या. एच्या जागेवर ए ची व्हॅल्यू, बीच्या जागेवर बी ची व्हॅल्यू, समोर आयच्या जागेवर आय ची व्हॅल्यू 1 0 0 0 1 0 0 0 1. एच्या जागेवर ए च्या व्हॅल्यू ठेवून द्या 1 1 1 1 a 3 3 2 2. त्याच्यानंतर बी च्या जागेवर बी ची व्हॅल्यू -2 0 b 7 -1 -2 c 1 1. आता मल्टिप्लिकेशन, दोन मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन कसं करता तुम्हाला माहिती आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची बेटा, पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी आता सॉल्व्ह करत बसायचं नाही. सर्वच्या सर्व सॉल्व्ह करत बसलं तर खूप वेळ लागून जाईल. ज्याच्यामध्ये ए बी आणि सी आहे असं इक्वेशनमध्ये येतील अशा पद्धतीचेच इक्वेशन तुम्ही चॉईस करायचे. फॉर एक्झाम्पल, पहिला रो आणि पहिला कॉलम जर मी घेतला तर त्याच्यामध्ये सी आहे, त्याच्यामुळे ते घ्यायचं आहे. चला लक्ष द्या इकडे बघा, 1 इंटू -2 -2, 1 इंटू 7 7, 1 इंटू सी सी इज इक्वल टू, पहिला रो पहिला कॉलम घेतो म्हणून पहिली व्हॅल्यू घ्यायची इक्वल टू 1. 7 - 2 हे झालं 5 प्लस सी इज इक्वल टू 1. आपल्याला सी फाइंड आउट करायचं, हे 1 प्लस 5 तिकडे गेल्यावर -5. सी ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणाहून भेटून गेली, ती आहे -4. कळलं बेटा. चला त्याच्यानंतर पहिला रो दुसरा कॉलम घेतल्याने आपल्या हाती काहीच लागणार नाही, कारण याच्यात पण व्हॅल्यू याच्यात पण व्हॅल्यू आहेत पूर्ण टोटल. पहिला रो तिसरा कॉलम, हो बी आहे, बी भेटून जाईल. चला 1 इंटू बी बी, 1 इंटू -2 -2, 1 इंटू 1 1 इज इक्वल टू व्हॅल्यू. आता लक्ष द्या, पहिला रो तिसरा कॉलम घेतोय म्हणून पहिला रो तिसऱ्या कॉलमचीच व्हॅल्यू घ्यावी लागेल 0. बी जशा तसं -2 + 1 -1 इक्वल टू 0. बी ची व्हॅल्यू समोर -1 तिकडे गेल्यावर काय झालं बेटा, +1. चला आता फक्त कोणती व्हॅल्यू बाकी आहे, सी पण झालं, बी पण झालं, आपलं बाकी ए. चला दुसरा रो, पहिला कॉलम घेतला तरी चालेल, दुसरा कॉलम घेतला तरी पण चालेल. मी काय करतो, दुसरा कॉलम घेऊन टाकतो, कारण याच्यात ए आणि याच्यात कुठलीच व्हॅल्यू नाही. 1 पण दुसरा कॉलम, 1 इंटू 0 0, ए इंटू -1 -a, 3 इंटू 1 3 इज इक्वल टू, दुसरा रो दुसरा कॉलम असल्यामुळे दुसरा रो दुसऱ्या कॉलम वाली व्हॅल्यू 1 घेतली आपण. -a जशाच तसं, 1 जशाच तसं, +3 तिकडे गेल्यावर -3, हे -a जशाच तसं, 1 - 3 -2 होऊन जाईल, मायनस मायनस काटाकाटी होईल, आणि ए ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणाहून भेटून जाईल 2. अशा पद्धतीने आपण फार शॉर्टकट वेने या ठिकाणाहून ए बी सी च्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. आपल्याला फाइंड आउट ऍक्च्युअल मध्ये कोणाची व्हॅल्यू करायची बेटा, 4a + 2b - c ची. आणि त्याच्यासाठी एबीसी आपल्याला पाहिजे होतं 4. ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, 2 + 2, बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, बी ची व्हॅल्यू आहे 1 सी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, -4. 4 2 जा हे होऊन जाईल 8, 2 1 जा हे होऊन जाईल 2, मायनस मायनस हे होऊन जाईल +4. 8 आणि 2 10 आणि 4 14. आन्सर झालंय 14. 14 तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन नंबर बी वरून दिसतंय, आणि ते ऑप्शन नंबर बी जर चेक केलं तुम्ही तर आपलं जे काही आन्सर आलं ते आपल्या आन्सरशी मॅच करवतंय. याचाच अर्थ काय बेटा, तर या ठिकाणी अतिशय सोप्या साध्या सरळ पद्धतीने MHT CET ला 2024 ला आलेले मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण या ठिकाणी काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. तरी सुद्धा अजून काही जे क्वेश्चन्स असतील ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. कमेंट बॉक्समध्ये नंबर त्याचा टाकू शकता. तो जेव्हा जमेल जो क्वेश्चन असेल तो क्वेश्चन आपण
कुठल्याही माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे झाले इयर 2024 वर्ष 2024चे MST CET आलेले मॅट्रायसेसचे क्वेश्चन्स. आपण अशाच पद्धतीने 2025 आलेले 2023 आलेले सर्वच्या सर्व क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याला शेअर देखील करायचे. बघूयात विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओतून नवीन काही क्वेश्चन्स, नवीन कल्पना, नवीन टेक्निक्स, नवीन शॉर्टकट्स. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग.